त्याची बाजू सुद्धा मान की बाबा तू चोरी का केलीस. जर त्याने सांगितलं बाबा मी या कारणासाठी चोरी केली, तर पत्रकाराचं काम हे आहे की ही चोरी झालेली आहे आणि ही चोरी का झाली आहे असं स्पष्टीकरण या चोराने दिलेलं आहे. हे आपलं काम आहे. आपण काय करतो, फक्त एकच बाजू म्हणतो आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आपल्याबद्दल रोष तयार होतो. बघा, प्रत्येकाचं आयुष्य कोणी कुठल्या पण फील्डमध्ये असू द्या, तिकडे डॉक्टर असतील ते मेडिकल फील्डमध्ये, तुम्ही पत्रकार फील्डमध्ये, मी शासकीय फील्डमध्ये, हे सामाजिक फील्डमध्ये, हे राजकीय फील्डमध्ये, हे पुन्हा शासकीय फील्डमध्ये, कोणीही कुठल्याही फील्डमध्ये काम करू द्या, तुम्हाला लोकांचं जितकं खरं प्रेम मिळेल, लोकांचे खरे आशीर्वाद मिळतील, तितकं तुमचं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी जाणार आहे. आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट लागते, आपली नियत साफ ठेवणं आणि आपल्याला जे देता येण्यासारखं आहे ते देणं. तुम्हाला लोकांच्या खिशात हात घालून काही करायचं नाही आहे. तुम्हाला स्वतःच्या खिशातला आनंद द्यायचा नाही आहे. तुम्हाला काय द्यायचं आहे, तुम्हाला फक्त प्रामाणिकपणा द्यायचा आहे. स्वतःबद्दलची प्रामाणिक भावना, दुसऱ्याच्याबद्दलची प्रामाणिक भावना जोपासायची आहे. मग ती लिखाणातून मांडायची आहे. आणि लिखाणातून मांडताना समोरच्याला त्याची कल्पना देऊन मांडली ना, 100% तुम्हाला सगळे मार्ग आपोआप ओपन होणार आहे. मग तुम्ही स्वतःला एक उत्तम पत्रकार म्हणून सिद्ध करू शकता. शॉर्टकट जितका लवकर घ्याल ना, तितका लवकर शॉर्टकट संपतोय, लक्षात घ्या. शॉर्टकट कशासाठी असतो, लवकर पोचण्यासाठी. मग असे अनेक शॉर्टकट आहेत आत्ता की आपण लवकर पोचतो, पण जिथे पाहिजे तिथे नाही. रामनाम लक्षात ठेव. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्याला मारून मानसिक, शारीरिक तुम्हाला काही मिळणार नाही. आणि दुसऱ्याची म्हणतात ना, शुद्ध मराठीत त्याला म्हणतात, दुसऱ्याची हाय लागणं चांगलं नाही. आज पत्रकाराची जी कंडिशन आहे ना, ती अशी आहे. बरेचसे मी आता हे पण मी अगदी ओपनली सांगतोय, हे रेकॉर्डेड होतं आहे, तरी मी जबाबदारीने बोलतोय. मी अधिकारी म्हणजे शासन, जनता आणि प्रसारमाध्यम यातला दुवा साधणारा म्हणून अधिकारी आहे. काही अधिकारी जर चुकीचे वागत असतील ना, तर त्यांचा माझा 100% संबंध येतो आणि त्यांना मी सूचकपणे सांगतो सुद्धा की स्वतः